श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कधी शांत बसून विचार केलाय का? एकाच गावात, एकाच गल्लीत दोन घरं असतात. एका घरात पाळणा हलतो, तो फक्त मुलीच्या रूपाने, तर दुसऱ्या घरात एकामागून एक फक्त मुले जन्माला येतात. लोक म्हणतात हा योगायोग आहे, विज्ञान म्हणतं हे क्रोमोझोम्सचा खेळ आहे. पण कधी आपल्या प्राचीन गरुड पुराणाची पानं उलटून पाहिली आहेत का? तिथे साक्षात भगवान विष्णूंनी गरुड देवाच्या प्रश्नाचं उत्तर देताना एक असं रहस्य सांगितलंय जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काही मातांच्या नशिबात फक्त पुत्रांचे सुख असते का? काही कुळामध्ये वंशाचा दिवा तेवत राहण्यासाठी फक्त मुलाचाच जन्म होतो. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या पूर्वजांनी दिलेला तो संकेत आहे जो आजपर्यंत तुमच्यापासून लपून ठेवला गेला. आजचा हा विषय तुमच्या श्रद्धेशी आणि कर्माशी जोडलेला आहे. शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची विचार करण्याची पद्धत बदलणार आहे. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण बघतो काही घरात मुलगा नाही म्हणून सासरचे छळतात, तर कोणी म्हणतं आमच्या घरात फक्त मुलेच आहेत, आम्हाला मुलगी हवी आहे. पण आजचा आपला फोकस त्या रहस्यावर आहे जे गरुड पुराणात दडलंय. काही घरामध्ये फक्त मुलगाच का जन्माला येतो? मैत्रिणींनो, मुलगा असो वा मुलगी, दोघेही ईश्वराचे रूप आहेत, यात शंकाच नाही. पण शास्त्रात पुत्र या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. पुम नावाच्या नरकातून जो पितरांना मुक्त करतो तो पुत्र. मग हे भाग्य प्रत्येकाला का मिळत नाही? आणि ज्यांना मिळतं त्यांच्या घरात असं काय वेगळं असतं? आज आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन आपल्या धर्माच्या आणि कर्माच्या मुळाशी जाणार आहोत. काही घरामध्ये पिढ्यानपिढ्या फक्त मुलेच होतात. याचे कारण म्हणजे त्या घराण्यावर असलेले पितरांचे विशेष आशीर्वाद. गरुड पुराण सांगते की ज्याचे पित्र तृप्त असतात ते आपल्या वंशाचा विस्तार करण्यासाठी स्वतःच्या अंशाने पुत्राच्या रूपाने जन्माला येतात. तुमच्या घरात जेव्हा लहान मुलगा खेळतो ना, तेव्हा समजून जा की तुमचे आजोबा किंवा पणजोबा कोणत्या न कोणत्या रूपाने तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत. पितरांच्या डोळ्यात जेव्हा आनंदाचे अश्रू येतात तेव्हाच घराण्यात वंशाचा दिवा उजळतो. दर अमावास्येला घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा. पितृपक्षात विधिवत श्राद्ध करा. रोज जेवणापूर्वी गायीसाठी एक घास बाजूला काढा. हा उपाय 21 दिवस करा. घरात पुत्र सुख नांदेल. भगवान विष्णू म्हणतात, कर्मप्रधान विश्वकरी राखा. जर एखाद्या व्यक्तीने मागील जन्मी खूप दानधर्म केला असेल, विशेषतः कन्यादान केले असेल किंवा एखाद्या निपुत्रिक व्यक्तीला आधार दिला असेल, तर या जन्मी ईश्वराची देणगी म्हणून त्याच्या घरी मुलगा येतो. आज तुमच्या आयुष्यात जे काही सुख किंवा दुःख आहे ते तुमच्या कर्माचंच फळ आहे ना. जर आज मुलगा हवा असेल तर आधी तशी कर्मे करायला हवीत. दर शनिवारी गरजू मुलांना दूध किंवा गोड पदार्थ दान करा. कर्माची पाटी कोरी करा. देव तुमची झोळी नक्की भरेल. ज्या घरामध्ये कुलदेवतेचा मान राखला जातो तिथे कधीच वंशाची कमतरता भासत नाही. गरुड पुराणात भक्तीच्या मार्गातून प्रजोत्पत्ती कशी होते याचे वर्णन आहे. जर तुम्ही तुमच्या कुलदेवताला साकडं घातलं की हे देवा, माझा वंश पुढे चालवण्यासाठी मला एक पुत्र दे आणि मी त्याला तुझ्या सेवेत लावेन, तर तो संकल्प पूर्ण होतो. कुलदेवतेच्या नावाने दर मंगळवारी किंवा शुक्रवारी अभिषेक करा. घरात श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त याचे पठण करा. वास्तुशास्त्र आणि गरुड पुराण यांच्या जवळचा संबंध आहे. घराच्या ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो. जर या कोपऱ्यात जड वस्तू असतील, कचरा असेल किंवा तिथे शौचालय असेल तर त्या घरात पुत्रसंतती होण्यात अडथळे येतात किंवा मुले आजारी पडतात. तुमच्या घराचा कोपरा न कोपरा शुद्ध असेल तरच तिथे एखादा पवित्र आत्मा जन्म घेईल ना.
जसं आपण पाहुणे येणार असल्यावर घर साफ करतो, तसंच त्या नन्ना मुन्ना पाहुण्यासाठी घर मंदिरासारखं बनवा. ईशान्य कोपरा रिकामा आणि स्वच्छ ठेवा. तिथे रोज शुद्ध तुपाचा दिवा लावा. 40 दिवस हा प्रयोग करा. घराची ऊर्जा बदलेल. संतान गोपाळ मंत्राचा चमत्कार. गरुड पुराणात श्री विष्णूच्या बालकृष्ण रूपाची उपासना करण्यास सांगितले आहे. जेव्हा साक्षात भगवान कृष्ण प्रसन्न होतात तेव्हा ते स्वतः पुत्राच्या रूपाने घरात येतात असा भाव आहे. रोज सकाळी आंघोळीनंतर तुळशीसमोर बसून संतान गोपाळ मंत्र ओम देवकी सुत गोविंदाय या मंत्राचा 1 माळ जप करा. हे 40 दिवस विनाखंड करा. मैत्रिणींनो, आता ही कथा ऐका जी तुमच्या जीवनाचं सार सांगेल. एक छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा एक शेतकरी राहायचा. त्याच्या घरात 4 मुली होत्या. विठ्ठल खूप आनंदी होता, पण त्याचे गावकरी आणि नातेवाईक त्याला टोमणे मारायचे. तुझ्या म्हातारपणी तुला खांदा द्यायला मुलगा नाही. तुझं नाव कुठून पुढे जाणार. विठ्ठलाच्या पत्नीच्या डोळ्यात नेहमी पाणी असायचं. एके दिवशी एकादशीच्या वारीला विठ्ठल पंढरपुरात गेला. तिथे त्याला एक वृद्ध वारकरी भेटले. विठ्ठलाने रडत रडत आपली व्यथा सांगितली. तो वारकरी हसून म्हणाला, अरे विठ्ठला, तू विठ्ठलाचा भक्त आणि पुत्रासाठी रडतोस. अरे, मुलगा आणि मुलगी ही 2 पाय आहेत संसाराचे. पण तुला जर पुत्र हवा असेल तर आधीही विचार की तू कोणाचा पुत्र होण्यास लायक आहेस का. तू तुझ्या वडिलांची सेवा करतोस का. विठ्ठलाला आपली चूक उमजली. त्याने घरी येऊन आधी आपल्या वृद्ध आईवडिलांची मनोभावे सेवा सुरू केली. गरुड पुराणात जसं सांगितलंय तसं पितरांचं श्राद्ध केलं आणि आश्चर्य म्हणजे वर्षभरातच विठ्ठलाच्या घरी एक तेजस्वी मुलाचा जन्म झाला. लोकांनी विचारलं, हा चमत्कार कसा झाला. विठ्ठल म्हणाला, हा चमत्कार नाही, ही माझ्या कर्माची आणि पांडुरंगाची कृपादृष्टी आहे. मैत्रिणींनो, या कथेतून काय शिकलं आपण की जेव्हा आपण दुसऱ्याचे ऋण फेडतो तेव्हा देव आपलं नशीब बदलतो. आज जर तुमच्या पोटी मुलगा येत नसेल तर कदाचित देव तुमची परीक्षा घेत असेल किंवा तुम्हाला काहीतरी शिकवू पाहत असेल. खचून जाऊ नका. मैत्रिणींनो, ज्याच्या घरात फक्त मुली आहेत त्यांनी स्वतःला कमी समजू नका. तुम्ही लक्ष्मीच्या रूपाला जन्म दिला आहे. आणि ज्यांच्या घरात फक्त मुले आहेत त्यांनी गर्व करू नका, कारण त्या मुलाला संस्कार देण्याची जबाबदारी तुमची आहे. गरुड पुराण आपल्याला भीती घालत नाही तर मार्ग दाखवतं. श्रद्धा ठेवा. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.